नमस्कार. घटस्फोट होण्याचे कारणे हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचं विश्लेषण करूया. तर पुढील मुद्दा आहे शहाणपण नाही, समजदारपण नाही. घटस्फोट होण्याचं मुख्य कारण म्हणजे शहाणपण नाही, समजदारपण नाही. जर कोणत्याही गोष्टीचं, कुठल्याही बाबीचं शहाणपण नसेल, समजदारपण नसेल तर घटस्फोट होतो म्हणजे होतो. कारण कोणती गोष्ट असो, कुठली बाब असो, समजून न घेणे, आपल्या पतीला समजून न घेणे, पत्नीने आपल्या पतीला समजून न घेणे, त्याच्या अडचणी, त्याच्या समस्या, त्याचे दुःख समजून न घेणे, त्याच्या भावना, त्याचे विचार समजून न घेणे, तसेच पतीनेही आपल्या पत्नीच्या भावना, मत, विचार, अडचणी, समस्या समजून न घेणे, यामुळे घरात किरकिर होते, कर्कशा होते आणि यावरून वाद होतो, वादावरून भांडण होतं आणि या भांडणाचं रूपांतर घटस्फोटात होतं. म्हणून समजदारपण असलं पाहिजे. दोघांनी एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. दोघांनी एकमेकाचे दुःख जाणून घेतली पाहिजे. दोघांनी एकमेकाच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या पाहिजे आणि त्या सोडवल्या पाहिजे. दोघांचा एकमेकावर विश्वास असला पाहिजे. दोघं नाही तर कोण समजून घेणार एकमेकाला? लग्न केलंय याचा अर्थ दोघांनी जीवनभर एकमेकाला समजून घ्यायचं असतं. दोघांनी एकमेकाला जीवनभर ॲडजस्ट करायचं असतं. दोघांनी जीवनभर एकमेकाला सांभाळायचं असतं. दोघांनीही जीवनभर एकमेकावर प्रेम करायचं असतं. आणि लग्न कशासाठी केले? लग्न का केले? तर लग्न केले सुख शांतीसाठी, आनंदासाठी, मजेसाठी, सुखासाठी, चांगलं जीवन जावे म्हणून, आनंदी जीवन जावे म्हणून, मनाला स्थैर्य निर्माण व्हावे म्हणून, जीवनाला स्थैर्य निर्माण व्हावे म्हणून, जीवन एक प्रकारे सुंदर व्हावे म्हणून लग्न केलं आहे. मग दोघा नवरा बायकोंनी एकमेकाला समजून घ्यायला पाहिजे. दोघा नवरा बायकोंनी एकमेकाचे सुखदुःख वाटून घ्यायला पाहिजे. दोघा नवरा बायकोंनी एकमेकाच्या अडचणी, समस्या, विचार, मत जाणून घ्यायला पाहिजे आणि सोडवला पाहिजे. दोघांनी वाद करू नये, दोघांनी तंटा करू नये, भांडण करू नये. कोण्याही गोष्टीवरून, कुठल्याही गोष्टीवरून, कशावरूनही, कोण्या घटनेवरून, या कोणत्याही कारणावरून दोघांनी नवरा बायकोंनी घरात भांडणं करू नये, करू नये, किरकिर करू नये, कर्कशा करू नये. तर मन शांत ठेवलं पाहिजे, प्रेम ठेवलं पाहिजे, जाणीव ठेवली पाहिजे, सत्यता ठेवली पाहिजे, एकता ठेवली पाहिजे. सर्वात गोष्ट म्हणजे शहाणपण ठेवलं पाहिजे. समजदारपण असलं पाहिजे. दोघांमध्येही समजदारपण असलं पाहिजे. दोघांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. दूरदृष्टी असली पाहिजे. याचे परिणाम काय होतील? भांडण केल्याचे परिणाम काय होतील? तंटा केल्याचे परिणाम काय होतील? किरकिर केल्याने काय होईल? याचे परिणाम काय होतील याची जाणीव असली पाहिजे. सावधानता ठेवली पाहिजे, सतर्कपणा ठेवला पाहिजे. कारण वाद केल्यामुळे, केल्यामुळे, किरकिर केल्यामुळे, भांडण केल्यामुळे घटस्फोटाची वेळ येते आणि त्यामुळे जीवन कंगाल होते. चांगलं जीवन, सुखी जीवन नरकमय बनते, कंगालमय बनते. म्हणून दोघांनी एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. दोघांनी एकमेकाचे सुखदुःख, अडचणी, समस्या समजून घेतल्या पाहिजे. तरच संसार सुखाचा होतो, आनंदाचा होतो, मजेचा होतो. संसाराचा गाडा सुखानं चालतो, आनंदानं चालतो. म्हणून संसाराचा गाडा आनंदाने चालण्यासाठी, मजेने चालण्यासाठी, सुखाचा होण्यासाठी त्या गाड्याची दोन्ही चाके समान असली पाहिजे, व्यवस्थित असली पाहिजे, पद्धतशीर असली पाहिजे. तरच तो गाडा नीट चालतो, अन्यथा चालत नाही. म्हणून दोघा नवरा बायकोंनी एकमेकांना जाणून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. एकमेकाच्या अडचणी, भावना, समस्या, तक्रारी, दुःख जाणून घेतले पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. कारण दोघांचंही कर्तव्य आहे, दोघांची जबाबदारी आहे. संसार एकाचा नाही, जीवन एकाचं नाही. लग्न झाल्यावर दोघांची जबाबदारी असते एकमेकाला सांभाळण्याची. दोघांचाही संसार आहे, एकाचा संसार नाही. एका हाताने टाळी वाजत नाही. दोघांचाही संसार आहे.
दोघांनी संसार चालवावा लागतो. दोघांनीही हा संसार प्रेमाने, आनंदाने, मजेने चालवावा लागतो. संयम, सहनशीलता ठेवावी लागते, ॲडजस्टमेंट करावी लागते. कोणतीही समस्या असो, अडचण असो, त्या तक्रार असो, काही असो, दोघांनी सोडून घेतली पाहिजे. आपल्या घरातलं गाऱ्हाण दुसऱ्याला सांगू नये. आपल्या घरातलं किरकिर, करकर, या घरातल्या कोणत्याही गोष्टी चौकटच्या बाहेर जाऊ नये. दुसऱ्याला आपल्या घरातलं काही कळू नये. यासाठी दोघांनी समजदारपणा दाखवला पाहिजे. आणि समजदारपणा फार महत्त्वाचा आहे. शहाणपणा फार महत्त्वाचा आहे. शहाणपणा ठेवून, समजदारपणा ठेवून संसार केला पाहिजे. समजदार वृत्ती असली पाहिजे. समजदार वृत्ती असली पाहिजे. चांगुलपणा असला पाहिजे. सुंदर विचार असले पाहिजे. प्रेम असलं पाहिजे. माया असली पाहिजे. एकमेकाची काळजी असली पाहिजे. एकमेकाची चिंता असली पाहिजे. तरच संसार सुखाचा होतो, आनंदाचा होतो, मजेचा होतो. म्हणून दोघाही नवरा बायकोमध्ये, दोघांमध्येही समजदारपणा, शहाणपणा असला पाहिजे. शहाणपणा नसेल तर संसार सुखाचा होत नाही. शहाणपणा नसेल, शिस्त नसेल, चांगुलपणा नसेल तर संसार सुखाचा होत नाही. त्या ठिकाणी भांडण होतात, किरकिर होतात, वाद होतो आणि वादाचं रूपांतर घटस्फोटात होते आणि मग कंगालमय जीवन बनते. या घटस्फोटामुळे लेकरांचा वनवास होतो, लेकरांच्या शिक्षणाचा वनवास होतो, लेकरांच्या जीवनाचा वनवास होतो, सर्व राख लागते. परत मग एकांकी जीवन येतं, एकटं जीवन जगण्याची पाळी येते. मग जीवन बेचिराग बनतं. म्हणून